अभिवादन बोलायचं तात्पर्य आहे की माझे आजोबा आज 70 वर्षापासून तिथं गटाई काम करतात. नंतर माझे वडील तिथं गटाई कामगार करतात. 92ला माझे वडील वारले तेव्हा चाकू चुली चालायची इथे ह्या चेंबूरमध्ये. वयाच्या 14 वर्षापासून मी तिथे चप्पल शिवते, लोकांची गुहातली घाणीतली चप्पल शिवते. माझा काय गुन्हा? मला नोटीस न देता काय न देता माझे दुकान तोडली. साधं लेकराच्या हातातून 10 रुपयाची वस्तू असली तर लेकरं अडवतं. माझा एवढाच गुन्हा झाला की माझे दुकान तोडत होतं म्हणून ती लढत उभा राहत राहिली. त्याच्या पाया पडत होती की माझे दुकान नका तोडू, तरी त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, दुकान तोडली. मला कुत्र्यासारखं लोळवलं, कुत्र्यासारखं हे केलं. मी बेहोश पडले. नंतर माझ्या डोक्यात किती मारलं. आता माझी क्रिटिकल आहे. मी आता मला साईनवाले सोडत नव्हते, पण माझा समाज माझ्यासाठी इथं थांबला. समाजाच्या वतीने मी इथे मेली तरी चालेल, कारण की माझा समाज मला घेऊन जाणार. तिथं मी एकटी मरून काय फायदा नाही. या समाजाच्या बरोबर मी मरणार. आताही माझे ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा दाखल झालाच पाहिजे. सरकारमध्ये मुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना आणि सुनेत्राताई पवारला काय मागणी करायचं? तेवढंच मी त्यांना हातपाय जोडून मागणी करते. मी गरीब दुबळी आहे आणि प्रथम एकदम याची आंबेडकर बाबाची मुलगी आहे. साहेबांनी आमच्यासाठी, आंबेडकर साहेबांनी घटनाच्यासाठी नाही लिहिली की गोरगरिबांना त्रास होईल पुढे चालून, म्हणून त्यांनी संविधान तयार केला की माझ्या गरिबांना छळ व्हायला नको. ते ब्रिटिश काळ होता त्याच्यामध्ये या लोकांनी केलं. आणि आज बाबासाहेबांचं सगळं काही हसून त्या लोकांनी आजही हे चालू आहे. ब्रिटिश काळमध्ये तर चालूच होतं गोरगरिबांवर अत्याचार, पण आज कुठलाही अहोरात्र दिवस डोळ्या त्यांचं हे चालू अत्याचार. एक गुन्हा दाखल त्याच्यावर झालंच पाहिजे. कारण रोडावर रस्त्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. माझा मानहानीचा दावा आहे. मला रोडावर बेइज्जती केली, माझी निलंबित करायला पाहिजे. माझी रोडावर बेइज्जती केली. एका बाईची, कुठली बाई असू, रोडावर बसून केंद्रामध्ये बसणारी बाई असू, सगळ्याची इज्जत एकसारखीच आहे. कुणाची वाटलेली नाहीये. ती पण, मी पण माझ्या आईच्या हृदयातून आली, ती पण तिच्या आईच्या हृदयातून आली. एका बाईची बेइज्जती, सगळ्या महिलांची बेइज्जती. हा शंकर भोसले जो मुजोर अधिकारी आहे हा जातीवादी आहे. हा चर्मकार किंवा मागासवर्गीय समाजापोटी याला आकस आहे आणि म्हणून हा हेतू पुरस्कर आमचे अधिकृत पीच परवाने धारकांवर सुद्धा कारवाई करतो आहे. 2 दिवसापूर्वी याच्याकडे आम्ही येऊन सविस्तर चर्चा केली. चर्चा करून त्याला सांगितलं की आम्हाला 8 दिवसाची तुम्ही मुदत द्या. 8 दिवसामध्ये आमच्या परिसरामध्ये जेवढे काही अधिकृत गटई स्टॉल धारक आहेत त्या सर्वांचे पत्ते, नाव, पीच परवाने, अधिकृत पेपर आपल्याकडे देतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला वाटत असेल की कोणी अनधिकृत आहे तर त्याच्यावर कारवाई करा. आमचं त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. अशा परिस्थितीमध्ये सगळे ही चर्चा झाल्यानंतर काल त्यांनी आमची जी भगिनी आहे गठई स्टॉल धारक आपली आशा अक्षय, तर तिच्यावर त्यांनी अमानुषपणे बळजबरी केली. त्या ठिकाणी कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश देऊन हिला या ठिकाणून हाकलून द्या. हे चर्मकार समाज नेहमीच आपल्याला त्रास देतात अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका घेतली आणि तो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला की त्या महिलेला अतिशय बेजबाबदारपणे धक्काबुक्की केली आणि प्लॅटफॉर्मवर ढकलून देण्यात आलं. ढकलून दिल्यानंतर ती भगिनी त्या ठिकाणी तिच्या डोक्याला मार लागला. डोक्याला मार लागल्यानंतर रक्तबंबाळ झाली आणि त्या ठिकाणी तोंडातून ठेस येऊन बेशुद्ध पडली. ही कुठल्या याच्यामध्ये संविधानामध्ये किंवा कुठल्या शासनाच्या कारवाईमध्ये अशा पद्धतीची कारवाई असते याचा मी चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि आमची आता प्रमुख मागणी अशी आहे की या शंकर भोसलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, याला निलंबित करण्यात गेलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर या कारवाईमध्ये आमच्या भगिनीला ज्यांनी धक्काबुक्की केलं, रक्तबंबाळ केलं, बेशुद्ध केलं त्या सर्वांवर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्या अगोदर चाळी होत्या, झोपडपट्ट्या होत्या, तिथे बिल्डिंग होत आहेत आणि बिल्डिंग झाल्यानंतर मात्र त्या बिल्डरला त्रास होतो. त्याच्या शोरूमच्या पुढे त्या गटाई कामगाराची लाज वाटायला लागते आणि त्यावेळी मग गटाई कामगार आमचा तिकडनं त्या बिल्डरच्या दादागिरीला बळी पडतो. प्रशासन पैसे घेऊन हातमिळवणी करून प्रशासन आणि बिल्डर यांची सर्रास हातमिळवणी चेंबूरमध्ये चालू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी गटाई कामगारावर कारवाई होते.
त्याच्या शोरूमला त्रास होतो, त्याची दुकानं विकायला त्रास होतो. म्हणून प्रशासन आणि बिल्डर यांचा संगनमत होऊन या ठिकाणी गटाई कामगारावर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहे. याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. आणि म्हणून आमची मागणी आहे, जसं खामकर साहेबांनी सांगितलं, पर्यायी जागा दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा स्टॉल तोडता कामा नये, हा गंभीर इशारा आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत. दुसरी गोष्ट आम्हाला आपल्याला सांगू इच्छितो, काल आम्ही माननीय आमच्या महापौर मॅडम आणि उपमहापौर संजय घाडी साहेब यांना आम्ही भेटलो. त्यांनी पण स्पष्ट सांगितलं की आम्हाला फुटपाथ क्लिअर हवे आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचा गटाई कामगार अत्याचार करू नये. हा गटाई कामगार हिंदू मधला दलित आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. तो का पाकिस्तान मधून आलेला नाही, यातला भूमिपुत्र आहे. आणि तो हिंदू असलेल्या दलितावर हे अत्याचार आम्ही हे हिंदू असणारं सरकार सहन करणार नाही, अशा प्रकारची भूमिका आदरणीय महापौर मॅडमनी मांडलेली आहे. आणि तरी सुद्धा ह्या प्रशासनाला जाग आलेली नाही. हे मुजोर जे अधिकारी आहेत शंकर भोसले सारखे, यांना आम्ही जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो. जिसे उनके दादा परदादा धंधा करते आए थे, खुद अभी वो ताई ने बोली कि मैं 14 साल की थी तभी से वहाँ पर बराबर, धंधा ऐसा ही कर है। रही है। क्या लग रहा है कि किसके इशारे पर, बिल्डर के इशारे पर या किसके इशारे पर इस तरह की कार्रवाई हो रही है? देखो क्या है, अभी जितने भी क्रिमिनल थे वो आज सरकार चला रहे हैं और उनको ये नहीं मालूम है कि गौर गरीब को कैसे इनको सपोर्ट दिया जाए। वो ये चाहते हैं कि गौर गरीब को यहाँ से हटा दिया जाए और उनके ऊपर इतना अत्याचार हो रहा है कि आज हमारी ये बहन को वहाँ मारा गया है। हमने वो भी देखा है कि हमारी जो पुलिस है, पुलिस का काम है सिर्फ कर्मचारियों को संरक्षण देना, लेकिन मैंने देखा है वीडियो में कि सब जो है वो खुद मेहनत करके गिरा रहे हैं। अरे उनको मैं कहना चाहूँगा, तुम भी तो गौर गरीब के हो, कम से कम कुछ तो सोचो, क्यों अंग्रेजी पॉलिसी कर रही हो तुम लोग? अंग्रेज लोग आए थे लेकिन इतनी तकलीफ नहीं थी जितना आज हो रही है। आज गौर गरीबों को जीना मुश्किल हो गया है। अब बताइए कि यहाँ देखिए इतना सब कुछ जुल्म हो रहा है। जमाने के हैं मोती लोग जो कि यहाँ कॉर्नर पे थे, चौकी के पास थे, वहाँ थे, लेकिन सबको बेदर्दी से जो है हटाया जा रहा है। आखिर क्यों हटाया जा रहा है भाई? 4 दिन के लिए तुमको जो है मालिक बना दिया तो तुम जो है पूरा सबको खत्म कर दोगे? ये तो तरीका नहीं हुआ है। लेकिन मैं यही कहूँगा कि मालिक, अगर यही लोग ऐसे ही रहेंगे तो हम लोग का तो खैर थोड़ा निकल गई है, आने वाली हमारी औलाद के ऊपर बड़ी परेशानी होगी। तो मेरी ये रिक्वेस्ट है, ये जो सरकार आई है और यहाँ के प्रशासन जो है, जो हमारे संरक्षण देने वाली है, जिनका काम है बड़े बड़े गुंडों को पकड़ना, क्रिमिनल को पकड़ना, आज वो गौर गरीब फेरी वालों को, मोचियों को भगा रहे हैं, उनको पकड़ रहे, उनको धक्का मार रहे हैं। अरे ये अत्याचार कब तक चलेगा मालिक? कम से कम अब तो अपना गजब लाके ढा दो, ताकि ये गौर गरीब तो अच्छी जो है वो ले सके सांस खुली हवा में। आज क्या है बताइए, चुनी हुई औरत है जो अभी इलेक्शन हुआ है और उसके बावजूद भी इसको धक्का मुक्की करके गिराया गया। और मैंने देखा है फोटो में कि खुद जो है हमारी लेडीज पुलिस धक्का मार मार के जो है वो गिरा रही है सबको। अरे क्या तरीका है? ऐसा कब तक चलेगा? अरे पब्लिक, अब तो तुम लोग सोचो, आज उसके ऊपर है, कल तुम्हारे ऊपर है। पॉलिटिक्स के लिए लोग अपना जो है वो सब कुछ खत्म कर देते हैं, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए। कभी भी हक की आवाज करो, गौर गरीबों के साथ में खड़े रहो। ये गौर गरीब जो है यही इस देश की शान है।